जय हिंद, जनता न्यूज बीड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी अजमेर सर। आज आपण खूप महत्त्वपूर्ण एक इंडेक्स पाहणार आहोत, अहवाल पाहणार आहोत। यामध्ये जागतिक लिंगभेद अहवाल आता नुकताच जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये भारत देशाची कामगिरी किती आहे ते आपण पाहणार आहोत। बघा, वर्ल्ड जेंडर डिफरंट किंवा गॅप इंडेक्स असं म्हटलं जातंय। यामध्ये 2025 ची आकडेवारी आहे। यामध्ये भारताचं जे स्थान आहे ते आहे 131 या स्थानावर भारत घसरलेला आहे। ठीक आहे। आता बघा, भारताची क्रमवारी 148 देशापैकी 131वे स्थान मागील वर्षापेक्षा 2 स्थानांनी घसरण झाली। म्हणजेच 2 स्थानांनी काय झाले, भारत रिवर्स म्हणजेच पाठीमागे आलेला आहे। आता टायटल वरून आपल्या लक्षात येईल की जागतिक लिंगभेद निर्देशांक, महिला पुरुष किंवा मुलगा आणि मुलगी यामध्ये जास्त भेदभाव होण्याचा हा अहवाल जगामध्ये जाहीर केला जातो आणि यामुळे त्या देशाला आणि जागतिक पातळीवरचे जे देश आहेत त्यांची तुलना करून आपल्याला प्रगती करून ही समानता निर्माण करायची आहे। म्हणून या अहवालाची आपल्याला अभ्यास किंवा माहिती घेणं आवश्यक आहे। त्यानंतर सर्वात मोठी घसरण झालेली आहे। काय कारण आहे त्याचं, तर बघा, पहिला आहे की पहिल्या कोणत्या क्षेत्रात राजकीय सक्षमीकरण, महिला प्रतिनिधीची कमतरता झालेली आहे। 1951 ची पहिली लोकसभा असताना आणि आताची जी आकडेवारी पाहिली तर आपल्या लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये, विधान भवनामध्ये महिला सशक्तीकरणाचा मुद्दा तर असतोच, पण त्यामध्ये सहभाग होणं खूप आवश्यक आहे। त्यासाठी आपली पूर्ण समाजाचा पाठिंबा आणि बदल होणं आवश्यक आहे। पूर्ण समानता यामध्ये गाठायला अजून आपल्याला किती वर्ष लागतील? 123 वर्ष लागतील। म्हणजेच समानता येण्यासाठी आपल्याला 123 वर्ष तर लागतील या अहवालानुसार। पण आपण जर जोरदारपणे काम केलं, सर्व समाजानं, सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर नक्कीच आपण हे काही दशकामध्ये पूर्ण करू शकतात, 100%। त्यानंतर 64.1% समता गुणासह भारत दक्षिण आशियातील सर्वात खालच्या क्रमांकाचा देश आहे। बघा, आशिया खंडामध्ये जगातील सगळ्यात मोठा खंड आहे आशिया। तर आशिया खंडामधील दक्षिण एशियामधील जे देश आहेत, दक्षिण एशिया, साऊथ एशियामधील जे सदर्न एशियन कंट्रीज आहेत त्यामध्ये भारताची जी कामगिरी आहे पाठीमागे ठरलेली आहे। ठीक आहे, जरी अहवाल काही असला तरी आपली कामानं, आपल्या संस्कृतीनुसार, आपल्या शिक्षणानुसार आपण ही कामगिरी चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो आणि आपण बदल घडवून आणू शकत असतो। कारण का आता बदल तर होत आहे, शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहे। पण आपण आणखीन चांगली काम करून जगाला दाखवून देऊ शकतात की इंडिया कॅन बिकम ग्लोबल लीडर इन वुमन फील्ड ऑल्सो। तर त्यानंतर बघूया, दक्षिण एशियामध्ये सर्वोत्तम कामगिरी जी करणारा देश आहे तो आहे बांगलादेश, 24व्या क्रमांकावर आहे। तर याचे जे निकष असतात ते वेगवेगळे असतात आणि त्या निकषानुसार ही कामगिरी ठरत असते। आपलं देशाचं प्रतिनिधित्व आणि ग्लोबल पॉवर मध्ये किंवा 2 पोलर असू द्या किंवा 1 पोलर असू द्या, 2 ध्रुवीय जगामध्ये आणि एका ध्रुवीय जगामध्ये आपली ताकद आपण सिद्ध करायची असते कामानुसार आणि जागतिक लेवलला ती सध्या चांगली कामगिरी देश करत आहे। नेपाळचा क्रमांक बघूया, 125 आहे। त्यानंतर श्रीलंका 130, त्यानंतर भूतान 119, मालदीव 138 आणि पाकिस्तान 148व्या क्रमांकावर आहे। तर या देशांच्या तुलनेत आपल्या भारताची परिस्थिती चांगली आहे। पण दक्षिण एशियामध्ये जर सगळे देश पाहिले तर त्याच्यापेक्षा आपल्याला बदल करण्याचा आवश्यक आहे। भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। जय हिंद, जय भारत।